महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे। 9 विभागात 18 फेब्रुवारी ते 28 मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडते। पुण्यातल्या भावे हायस्कूलमध्ये औक्षण करून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। राज्यातल्या जवळपास 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। जवळपास 3000 केंद्रांवरती ही परीक्षा पार पडेल। या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात 7 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत, तर कॉपी रोखण्यासाठी एकूण 252 पथकं सज्ज आहेत। यंदापासून पहिल्यांदाच प्रौढ लेखनिक घेण्यास परवानगी देण्यात आली आहे। गेले 5 वर्षापासून मुलांचं औक्षण करून स्वागत करतो। त्याचा एकमेव हेतू असतो की मुलं परीक्षा अभ्यास करून टेन्शन घेत असतात। या वातावरणामध्ये टेन्शन फ्री वातावरणामध्ये ते परीक्षेला येतात आणि पालकांचाही चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळतं। सहकार्य मिळण्यासाठीच आम्ही हा उपक्रम या पद्धतीने राबवतो। भावे हायस्कूलमध्ये हे चांगला उपक्रम या मुख्याध्यापकांनी राबवलेला आहे की यामुळं विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण होतं। पालकांनाही बरं वाटतं आणि एक मुलाच्या मनावरती जो परीक्षेचा ताण असतो तो ताण नक्की कमी होतो। त्यामुळे मुलं आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरं जातात। खूप छान वाटलं। 10वीपेक्षा 12वीचा अनुभव खूप वेगळा आहे। भावे हायस्कूलने खूप छान स्वागत केले, पालकांनाही आधार दिलाय, टेन्शन घेऊ नका असं, आणि मुलांचे स्वागत खूप छान झाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।